हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण एकदम पौष्टिक अशी उसळ करणार आहोत. मूग आणि मटकी मी हे रात्रभर भिजवून ठेवून दुसऱ्या दिवशी कपड्यामध्ये बांधून बघा किती छान मूड आणले आहे त्याला. ही उसळ खूप पौष्टिक असते. लहान मुलांसाठी तर एकदम उत्तम असते. तर मी 2 कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेतली. एक पातेलं घेतले, त्यामध्ये तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरं, हिंग, कोथिंबीर घालून छान परतले. नंतर जो चिरलेला कांदा होता तो कांदा घातला आणि छान मऊ होईपर्यंत परतलं. कांदा हा छान परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यानंतर मग मी त्यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट घातली. आलं लसणाची पेस्ट ही चांगली असते, नेहमी घालत जा. आणि त्यानंतर ते मिक्स करून झाल्यानंतर जो टोमॅटो चिरून ठेवला होता तो टोमॅटो घातला आणि छानपैकी मऊ होईस्तोपर्यंत परतून घेतला. टोमॅटो हा छान मऊ शिजला पाहिजे. नंतर टोमॅटो शिजून झाले, सगळे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर मी मीठ घातले, हळद घातली, काळा मसाला घातला, नंतर तिखट घातलं, कांदा लसूण मसाला घातला, धने जिरे पावडर घातले आणि वरतून थोडासा गरम मसाला घातला आणि पुन्हा एकदा सगळा मसाला छानपैकी मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी टाकलं. पुन्हा एकदा मिक्स करून झाकण लावून 5 ते 7 मिनटं मंद आचेवरती मसाला हा छानपैकी शिजू दिला. पहा मसाला किती छान शिजला आहे आपला. एकदम सगळे पदार्थ त्याच्यातले एकत्र झाले आहेत. इतका छानपैकी मसाला शिजला आहे. नंतर मग मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली. कोथिंबीर घातल्यानंतर आपण जे मोड आणलेले कडधान्य होते ते कडधान्य घातले आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेतले. मसाला आणि कडधान्य हा छानपैकी मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून घेतल्यानंतर 2 मिनटं वाफेवरती शिजवून घेतलं. नंतर वाफेवरती शिजवल्यानंतर आपल्याला जितकी कन्सिस्टन्सी हवी उसळची, जेवढी पातळ हवी तेवढं गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचे. गरम पाणी टाकल्यानंतर एक झाकण लावून 10 मिनटं छानपैकी उकळी आणून द्यायची. पहा अशी उकळी आली की त्यातले कडधान्य हे छानपैकी शिजलेले असतात. 10 मिनटं छान शिजवून घेतले की आपली भाजी एकदम मस्तपैकी तयार होते. तर नंतर मग मी 1-2 चमचे फक्त शेंगदाण्याचा कूट घातला, जेणेकरून भाजीला घट्टपणा यावा. पहा किती छानपैकी उसळ माझी तयार झाली. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. थँक्यू सो मच. धन्यवाद.